श्री गजानन महाराज प्रकट दिन हा महाराष्ट्रातील शेगाव येथे 23 फेब्रुवारी 1878 माघ वद्य सप्तमी रोजी साजरा केला जातो। बंकटलाल अग्रवाल यांना शेगावमध्ये गढूळ पाण्यात 30 वर्षांचे तरुण अवलिया दिगंबर अवस्थेत दिसले, ज्यांनी भक्तांना गण गण गणात बोते मंत्र दिला। हा दिवस महाराजांची प्रथम उपस्थिती म्हणून अतिशय भक्तिभावाने पाळला जातो। गजानन महाराज प्रकट दिन कथा, प्रगट दिन कथा। प्रकटीकरणाची वेळ 23 फेब्रुवारी 1878 रोजी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शेगावमध्ये बंकटलाल अग्रवाल यांना एका मंदिराच्या आवारात एका अवलियाचे दर्शन झाले। तो तरुण अवलिया अत्यंत शांततेत, आनंदी अवस्थेत गढूळ पाण्यात निवांत बसला होता। पहिली ओळख, अवलिया कोण, कुठून आला याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता। तो पूर्णपणे दिगंबर, वस्त्रहीन अवस्थेत होता आणि स्वतःमध्येच मग्न होता। गण गण गणात बोते, लोकांच्या कुतूहलाला उत्तर देताना किंवा स्वतःशीच संवाद साधताना महाराज सारखे गण गण गणात बोते असे म्हणत असत। या मंत्राचा अर्थ सर्व ठिकाणी तोच परमेश्वर भरलेला आहे असा मानला जातो। बंकटलालांचा अनुभव, बंकटलाल अग्रवाल यांना महाराज दिसले तेव्हा त्यांना त्यांच्या दिव्य शक्तींची जाणीव झाली। त्यांनी महाराजांना जेवायचे का असे विचारले आणि त्यानंतर महाराजांनी शेगावात आपले वास्तव्य सुरू केले। अवतार, गजानन महाराज हे साक्षात दत्तप्रभूंचा किंवा समर्थ रामदास स्वामींचा अवतार मानले जातात। प्रकट दिनाचे महत्त्व, गजानन महाराज हे महाराष्ट्रातील विदर्भातील सर्वात थोर संत मानले जातात। शेगाव हे विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे महाराजांनी भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले आणि अनेकांचे दुःख दूर केले। गजानन महाराज प्रकट दिन हा माघ वद्य सप्तमीला साजरा केला जातो आणि या दिवशी शेगावमध्ये मोठा उत्सव असतो।